आहे मिसळ. त्याच्यासाठी मी आता मटकी भाजून घेते जरा थोडीशी. तर आता मी ही जरा चांगली धुवून घेतलेली मटकी स्वच्छ पाण्याने. ही बघा आपली मटकी इकडे जरा भाजायची थोडी. आणि आधीच भाजायली बिना तेलाची. हे बघा त्याच्यासाठी आता घेतलेला आहे एक कांदा, एक टोमॅटो, थोडा लसूण ठेचून घेतलाय. तर आता पुढचं प्रोसिजर जरा दाखवते मी हळूहळू. बघा जरा कंटिन्यू करा, कंटिन्यू. आणि आमचा कॅमेरामॅन आहे आज ईशा. हे बघा याची चांगली मस्त आता भाजून घेते थोडीला, म्हणजे जरा चांगला फ्लेवर होतो. मिसळ काय मिसळ रोज उसळ उसळ खाऊन कंटाळा आला ना, मग मला जरा मिसळ करावी. काय म्हणते आहे का ना, कधीतरी वेगळं. हा आणि आमचे गणपती बाप्पा पण आहेत ना, गणपती बाप्पा पण आमचे गोडधोड खाऊन कंटाळले. तर आम्ही त्यांच्यासाठी आज त्यांना सांगितलं तुमच्यासाठी पण मिसळ पाव देणार आहेत आम्ही करून. ते बघा आमचे पाव आणि काय म्हणतात ते फरसाण आलेलं आहे. कोथिंबीर आलेली आहे. कोथिंबीर नव्हती तर कोथिंबीर आणायला सांगितली होती मी त्याला. हे बघा आमची कोथिंबीर आली. आता त्याच्यावर अशी अशी टाकायला अशीच टाकायची ना. पाव आलेले आहेत, फरसाण आलेलं आहे. चांगला पण मस्त भाजलेलं आहे आपलं. त्याला जरा काढून घेते मी आता. हे बघा काढून घेते भाजून. जरा भाजलेली तर जरा वेगळं टेस्ट येतो म्हणून भाजून. नाही सहसा लोक अशी उकडून करतात ना, आपल्याला उकडायची नाही भाजायची. आम्ही तेल टाकून घेते मस्त. जरा तेल जरा थोडं जास्त टाकायचं राईस है ना ग, म्हणजे जरा कशी तरी ती छान लागते खायला. आमचा चमचा छोटा आहे तर मी 4-5 चमचे टाकते. हे बघा 5 चमचे मी टाकते मस्त. पण आमचा चमचा छोटा आहे म्हणून 5 टाकते. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका किती टाकायचं हे. ओके. ह्याच्यात मी टाकणार आहे जिरी मोहरी पहिलं तर. आणि आमचं नवीन किचन नवीन सगळं बनवलेलं आहे. जरा बघा घराचं रिनोव्हेशन करून घेतलंय आम्ही सगळं. आमच्या ईशाला खूप आवडलेलं आहे ना ईशा. हो. आणि बघा हे टाकली जिरी मोहरी. ती चांगली तळू द्यायची आता मस्त अशी. तर नंतर यात टाकणार आहे मी कांदा, टोमॅटो आणि लसूण. तर तू थोडं थोडं गणपती बाप्पा दाखवून ये बाहेरचे. कांदा तुम्ही म्हणत असाल तुमच्याकडे कटिंगचा चॉपर असून तुम्ही हे पॅड का घेतात. मला ह्याची लई सवय लागली. पहिला माझा होता ते गायब झाला आमच्या लग्नामध्ये. कुणी नेला ते आमचा वापसच आणून दिला नाही. मग म्हणलं आपल्याकडे हे पॅड पडू नये, ह्याचा वापर कसा करावा. आता मी असा वापर करते ह्याचा. बघ वापर आता माझी पोरं शाळेत जात नाही म्हणून मी असा वापर करते ह्याचा कटिंगला. काय ना काही चालू ठेवायचं आपलं, वेस्ट नाही लावायचं. लोकांना द्यावा तो लोकांकडे आता ह्याच्यापेक्षा भारी भारी आहे का नाही. हे आहे मिसळ आपली. चांगला आता कांदा लसूण टोमॅटो तळून घेत आहे. ह्याच्यात भात आहे डाळ आहे झालेला आहे ते पण आम्ही करणार आहे. थोडंसं टेस्टिंगसाठी आज आम्हाला करायची आहे मिसळ. तर त्यात मी थोडंसं घालणार आहे बेसन. थोडंसं कांदा भाजत आले टाकणार आहे. भाजत आलेला आहे कांदा आता. थोडंसं टाकायचं बेसन, म्हणजे जरा आपल्या त्या तरीला ना
थोडासा गडद असा जरा रस्सा जरा थोडा घट्ट होतो आपला, त्याच्यासाठी ते भाजतं पण चांगलं त्याच्यात. हे मस्त आपलं झालेलं आहे. ह्याच्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद टाकते, चवीला. आणि हा आपला भाजीचा मसाला आहे तो थोडासा टाकते. जास्त नाही, थोडाच टाकते. हा ही टाकते थोडासा चव येण्यासाठी आपल्याला. आज आमची जर नवीन प्रकारचीच होणार आहे मिसळ. काय म्हणते ईशा? त्यात आता मी टाकणार आहे आपलं घरगुती तिखट, चवीला. कलर एकदम असा छान आहे आमच्या तिखटाचा. 2 चमचे टाक, नाही 3 चमचे टाकते, जरा झणझणीत आली पाहिजे ना. मिसळ कशी जरा झणझणीत असली ना तरच खाऊ वाटतं. बघा रंग बघा काय भारी रंग आहे बघा. बाहेरच्या टिकट्याला भांग पडते रंग आहे का. ह्याच्यात आता आपण पाणी टाकून घेऊ, आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं. अशी मस्त भाजी झालेली आहे आता ती तरी. एवढं आम्हाला लागणारच आहे, भरपूर आहेत आमच्याकडे माणसं खाणारी. त्याला उकळी आली की मटकी यात टाकायची, मग आपली उसळ आणि मिसळ तयार. ओके. चला आता ही मटकी आपल्याला टाकून द्यायची. उकळी यायला लागली त्याला. आणि टाकायचे त्यात आपल्याला चवीनुसार मीठ. थोडं मीठ टाकायचे बस. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका, आम्हाला लागते तेवढं टाकलं आम्ही, आहे का नाही गेशा. ते आपला मस्त रंग आलेला आहे तरी. हे बघा, हा 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 आताच पाणी सुटले. मस्त झालेली आहे आपली मिसळ नंबर 1. आता पाव बिव आणलेले आहेत मस्त. या सगळेजण आपली मिसळ खायला. बघा कशी झाली ती. टेक केअर. ओके बाय. लाईक शेअर. अजून नाही, नंतर ते जरा भुरभुरून तुम्हाला दाखवते मी. ते कोथिंबीर, कांदा, फरसण, पंगत महत्वाची. आमच्या गणपती बाप्पाला ठेवायची थोडी मिसळ आज. ठीक आहे, पुढचं जरा नंतर दाखवते. त्याला शिजू देते बारीक गॅसवर, चांगली शिजते. झालं. ओके. आपली अशी झालेली आहे मिसळ, मस्त एकदम अशी तर्रीदार रस्सा. सगळ्यांनी आपला ताव मारलेला आहे आता मिसळीवर. या बघा, इकडं प्रदीप, तिकडं आई बसली, इकडं सायली. आई कशी झाली ती तरी सांग. नंबर 1 झाली म्हणली आहे. आता माझ्या तो तोंडाला पाणी सुटलंय नंबर 1 म्हणल्यावर. बघावं लागेल आता टेस्ट करून. वा 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 वा, असं मस्त उगं मिसळ बनवली ना आज. मस्त असं इंजिन सुटलेलं आहे त्याच्यावर. जरा एक टेस्ट करते, जरा कसं लागतंय बघू द्या मला पण. बघा, वा वा वा, मस्त झालंय, मस्त. वा, मज्जा आली. करायच्या कशी झाली. नुसतं मान हे बोलत एक मॅच जेवताना घेऊ. कशी झाली सांग ना जरा. तो एक्सप्रेशनने सांगतो. बरं ठीक आहे, चला चांगली झाली आहे तर मग सगळ्यांनी असं मस्त बनवून खावा. आमच्या गणपती बाप्पाला पण आम्ही आज मिसळ पाव दिला.
नवीन काहीतरी